राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्नाश्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. प्रकरण 9. प्रपंचामध्ये अलिप्त स्थिती. सर्वांना एकच प्रश्न पडतो की ज्ञानी पुरुष ही कर्म करत असतो आणि विषयभोग घेत असतो म्हटल्यावर त्यालाही बंधन व्हायलाच हवे. ज्ञानी पुरुषही हवे नको म्हणतो, लाभहानी म्हणतो. किंबहुना या गोष्टीत ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी यांच्यात किंचितही भेद नसतो. असे असूनही प्रपंच आणि सुखदुःख इत्यादी द्वंद्व अज्ञानी लोकांना मात्र बंधन करतात आणि ज्ञानी पुरुषांना बंधन करत नाहीत असे म्हणतात. हे कसे शक्य आहे? या प्रश्नाचे उत्तर श्री सद्गुरू असे देतात. वर पाहिले तर त्यांचा व्यवहार एकसारखा दिसत असला तरीही त्या दोघांची अंतरस्थिती भिन्न आहे. ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी लोकांचे कार्य आणि विषयभोग या अंतर्भावनेत महत् अंतर असते. अज्ञानी लोक प्रपंच आणि त्यातील सुखदुःख सत्य आहेत असे समजतात, पण ज्ञानी पुरुष मात्र ती मिथ्या आहेत, वस्तुतः आपल्याला त्यांचा संबंध नाही असे जाणलेले असतात. त्या दोघांच्या जाणण्यामध्ये इतकीच भिन्नता आहे. ही गोष्ट एक दृष्टांत देऊन समजावून देत आहोत. 2 मित्र एका विषयावर खूप वेळ चर्चा करून झोपी गेले. त्या दोघांना एकाच प्रकारचे स्वप्न पडले. स्वप्नात त्यांचा पैसा, अडका, संपत्ती सर्व काही चोरीला गेली होती. त्यानंतर एक मित्र पूर्ण जागा झाला आणि दुसरा मित्र अर्धवट जागा झाला. पूर्ण जागा झालेल्या मित्राला स्वप्नाची स्पष्ट आठवण आहे आणि अर्धवट जागा झालेल्या मित्राला अजूनही स्वप्नच दिसत आहे. पण एक मित्र स्वप्नातील सर्व दृश्य डोळ्यासमोर असली तरी ती खोटी आहेत हे जाणून हास्य करतो आणि दुसरा मित्र स्वप्नातील घटना सत्य मानून शोक करतो. या दृष्टांताप्रमाणे पूर्ण जागा झालेले ज्ञानी पुरुष, समोरच दिसणारा प्रपंच आणि त्यातील द्वंद्व खोटी, ती नुसती दिखाऊ दिसणारी आहेत. मी त्या सर्वांशी काही संबंध नसलेला आत्मा आहे असे जाणलेले असतात. तर या उलट अज्ञानी लोक सर्व काही सत्य आहे आणि माझे आहे असा समज करून घेऊन शोक करत असतात. सारांश काय? तर ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी लोक यांच्या निश्चयामध्ये भेद आहे, व्यवहारात भेद नाही. आता ज्ञानी पुरुष एक व्यवहार करतो आणि अज्ञानी पुरुष तोच व्यवहार करतो असे समजा. त्या दोघांना त्याची फलप्राप्ती म्हणून 100-200 रुपयांच्या लाभाची अपेक्षा असते असे समजा. तेव्हा अज्ञानी अपेक्षेप्रमाणे 100 रुपये लाभ होण्याऐवजी 150-200 रुपये लाभ झाला तर हर्षित होतो आणि 50-60 रुपये लाभ झाला तर मात्र विषाद मानतो. पण ज्ञानी मात्र 100 रुपये लाभ होवो किंवा 50 रुपयाचाच लाभ होवो, हर्ष शोक मानत नाहीत. आले तरी खरे, आले नाही तरी खरे, काही गेले नाही, व्यवहार चालला आहे, चालतच राहणार असे मानून तो निश्चिंत असतो. एकूण काय? तर ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी यांच्या व्यवहारात फलप्राप्ती इत्यादी वर दिसणाऱ्या गोष्टीमध्ये काही भेद नसून त्या दोघांच्या निश्चयात आणि मनोभावनेत भिन्नता असते. खोटे दिखाऊपणाला कोणीही महत्त्व देत नाही. वरच्या कृत्रिम प्रेमाला तुम्ही किंमत देता का? नाही. खरे प्रेम मानता? कोणी तुमची खोटी मुखस्तुती केली तर तुम्हाला आनंद होतो काय? नाही. खरोखरच मनापासून तुम्हाला मोठा मानले तर मात्र तुम्ही संतुष्ट होता. त्याचप्रमाणे हे जर दिखाऊ आहे असे जाणून ज्ञानी पुरुष त्याला किंमत देत नाहीत किंवा सुखदुःखही मानत नाहीत. हे जग म्हणजे एक नाटक आहे. एका नाटकात
10-12 लोक भूमिका करत आहेत असे समजा. रंगमंचावर आल्यावर ते सर्वजण आपापल्या भूमिकेप्रमाणे अभिनय करतात. रामाची भूमिका करणारा रावणाची भूमिका करणाऱ्याबरोबर झगडतो, युद्ध करतो. ते युद्ध खरे असते का? नाही, ते केवळ नाटक, अभिनय करतात. नाटक संपल्यावर ते द्वेष, भांडण असते का? किंचितही नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी प्रपंचाच्या नाटकात आपली भूमिका वठवत असतात. नट कोणतीही भूमिका असली तरीही त्याने आपण खरे कोण आहोत हे निश्चितपणे जाणले असल्यामुळे भूमिकेतील प्रसंगातील हर्ष, शोक मनाला लावून न घेता तो सुखीच असतो. त्याचप्रमाणे लाभ, हानी झाली किंवा आपल्याला कोणी काही बोलले, आपली स्तुती केली अथवा निंदा केली तरी या गोष्टी ज्ञानी पुरुष मनाला लावून घेत नाहीत. मी या दिसणाऱ्या व्यक्तित्वापेक्षा वेगळा असणारा असंग आनंदरूप आत्मा आहे हे त्यांना माहीत असते. ज्ञानी पुरुषांची स्थिती अंतर्गतदृष्ट्या वेगळी असते, तर शारीरिकदृष्ट्या सर्वांप्रमाणेच असते. तीळ मात्रही वेगळी नसते. पण ज्ञानी पुरुष म्हटले की ते सर्वाहून अत्यंत वेगळे दिसत असतात अशी अनेकांची कल्पना असते. काही वैशिष्ट्यपूर्ण वेगळे आचरण हे ज्ञानीचे लक्षण अशीही त्यांची भावना असते. शारीरिकदृष्ट्या वस्त्रप्रावरण, खाणेपिणे सर्वांप्रमाणे असणाऱ्याला ज्ञानी म्हणण्यास कोणीही तयार नसतात. निजगुण शिवयोगी म्हणतात, ज्ञानी पुरुष सर्वांप्रमाणेच खातात, पितात, संचार करतात, पण आपण विशेषतः हेच ज्ञानी पुरुषाचे लक्षण असे मानून ती त्यांच्यात शोधण्याचा प्रयत्न करतो. एखादे ज्ञानी गावी आलेत असे समजले की बऱ्याच लोकांचा पहिला प्रश्न असा असतो की ते रात्री जेवतात की नाही, नुसता फलाहार घेतात का? याचे उत्तर विचित्र किंवा अद्भुत असे दिले की त्यांना आनंद होतो आणि तेच खरे महात्मे म्हणून त्यांच्या महानतेचे गुणगान करतात. ते भोजन करतच नाहीत, दूध, फळे याशिवाय काहीही घेत नाहीत. 3-4 डझन केळी, 2-3 लिटर गाईचे दूध, अर्धा किलो देशी साखर एवढेच खातात. असं सांगितलं की ते त्यांचे वर्णन करतात. अमुक साधू गिरणीत पॉलिश केलेल्या तांदळाच्या भाताला स्पर्शही करत नाहीत, हातसडीच्या तांदळाचा भातच खातात. असं म्हटलं की त्यांचे महत्त्व आणखीनच वाढले म्हणून समजा. असो, आपण बाह्य आहारविहारावरून ज्ञानी पुरुष शोधायला जातो, पण सर्व प्रमाण ग्रंथ सांगतात की अंतरस्थितीच ज्ञानी पुरुषाचे प्रमुख लक्षण आहे. आता ज्ञानी पुरुषांचे अंतर्गत लक्षण सांगत आहोत. मुख्यतः निरहंकारता, निराभिमानता हीच त्यांची खरी ओळख होय. आपण सदैव हीच लक्षणं असलेल्यांना ज्ञानी पुरुष म्हणून ओळखायला हवे. नाहीतर रुद्राक्षाच्या माळा, डोक्यावर केस वाढवून ते गोलाकार बांधलेले, कपाळावर, बाहूवर, पोटावर आदी सर्व ठिकाणी भस्म लावून घेतलेले, शंकराप्रमाणे विष करणारेही असतात. असो, आता आमच्या प्रवचनाच्या विषयाकडे वळूया. देह मी नाही असा निश्चय केला की तत्संबंधित येणारे मानापमान, सुखदुःख इत्यादी सर्व चिंता नाहीशा व्हायला हवेत. पण अनेक साधक तोंडाने मी देह नाही असे म्हणतात व चिंता करतात. नुकसान झाले की दुःख करतात. खरोखरच मी ते नाही असे म्हणण्याचे लक्षण म्हणजे परिणामरहितता नव्हे का? कोणतीही गोष्ट लक्षणाने, स्थितीने सिद्ध होते, नुसत्या शब्दाने नाही. उदाहरण, मी राग सोडला असे कोणी म्हणाले तर तो सर्व काळ शांतपणे राहिला तरच तो म्हणतो ते खरे वाटते. तो लोकांना मी राग सोडला आहे, मी राग सोडला आहे असे सांगत होता. त्याला लोक काय सोडले आहे, राग सोडला काय असे पुन्हा पुन्हा विचारू लागले तेव्हा त्यातील एकाला तो नाटकी त्यागी म्हणाला, मूर्खा, राग सोडला आहे म्हणून किती वेळा सांगू? 1-2दा सांगितले तर तुला कळत नाही का? आणि चिडला म्हणे, हे राग सोडल्याचे लक्षण काय? अशीच मी देह नाही म्हणत देहाची चिंता करण्याची रीत असते. सारांश, मी देह नाही असे नुसते तोंडाने न म्हणता चिंतारहितता
इत्यादी स्थितीने ते शोभायला हवे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.